काय सांगावं, कारण आपले लक खूप चांगले. राष्ट्रपतींना जर आपल्याला भेटण्याची जर संधी मिळाली, 5-10 महिलांना येण्याची संधी मिळाली, तर तुमचा नंबर त्याच्यात असायला हवा. हे डोक्यात ठेवून तुम्हाला काय करायला लागेल, मेहनत करायला. काय करायला लागेल, जोरात बोला. मेहनत करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला वेळ काढावी लागेल. तुमचा टायमिंग काय फॅशन डिझायनिंग वाल्यांचा 12 ते 2. तर 12च्या आतच या आणि 2च्या नंतरच जा, है की नाही. उगेच मी लवकर येते, उशिरा जाते, उशिरा येते, लवकर जाते, हे चालणार नाही. कारण काय, हे व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आहे आणि इथे डिसिप्लिन हा भाग खूप महत्वाचा आहे. आपण शिकण्यासाठी येतोय की शिकवायसाठी? त्याच्यामुळे शिकण्यासाठीच यायचं, शिकवायसाठी यायचं नाही. कारण डोळेकर सरांनी चांगली व्यवस्था निर्माण केली, शिकवण्यासाठीची व्यवस्था. तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना असं वाटतं की सर आम्हाला पण शिकवायचं, त्यांनी लगेच बायोडेटा तयार करा. सरांकडे कागदपत्रांची यादी आहे, तुमचं पॅन कार्ड, तुमचं आधार कार्ड, तुमचे 3-4 फोटो, बरोबर, आणि तुमचं एज्युकेशन डॉक्युमेंट सरांना द्या की सर आता मला शिकवायचंय. जशा या 2 टीचर्स तुम्हाला शिकवतात, भविष्यात तुम्ही स्टेजवरती असाल आणि भविष्यात येणाऱ्या मुलांना शिकवण्याची संधी तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला पगार सुद्धा मिळेल. आलं लक्षात. तुम्हाला ट्रेनर बनवणार आहोत आणि त्याचं सगळ्यांचं इंटरव्ह्यू सर स्वतः घेणार. काय येतं तुम्हाला, काय शिकलात, कसं शिकलात, आणि काही जुने शिक्षक पण सरांबरोबर असतील की बाबा खरंच तिला येते की नाही. आणि पहिले ग्रामीण भागांमध्ये तुम्हाला संधी मिळेल की कोणत्याही गावात 20 महिला गोळा करा. जसं तुम्ही इथे आलात 20 महिला की अर्धी फी तुम्ही भरा, अर्धी कंपनी जे काय तुमचं पॅटर्न असेल त्या पद्धतीने सरांना तुम्ही अप्रोच व्हा. सर ही यादी घ्या 20 लोकांची, ही फी लगेच तयार आहे आणि आम्हाला क्लास द्या. सर तुम्हालाच घेणार ट्रेनर. तर तुम्हाला शिक्षक होण्याची सुवर्ण संधी आहे. त्या निमित्ताने तुमचं जे काही नाव व्हायला सुरुवात होईल ते होईल. पण त्यासाठी काय करावं लागेल, पहिला स्वतःला शिकून घ्यावं लागेल आणि स्वतःला शिकून घ्यावं लागेल त्यासाठी वेळेवरती यावं लागेल, बरोबर. तर फॅशन डिझायनिंग मध्ये सिलेबस थोडासा वेगळा आहे, बेसिक मध्ये थोडासा वेगळा आहे. बेसिक मध्ये भाऊ पॅडल मारणं, टाकी काच बटन, एखादा मास्क शिवायला शिकवा मॅडम, एखादा रुमाल शिकवा. उद्या सरांनी 10 मीटर, 15-20, 100 मीटरचा कपडा आणून दिला रुमालाचा, तर कमीत कमी मोठे रुमाल तुम्हाला शिवता आले पाहिजे. म्हणजे कंपन्यांमध्ये ब्रँडिंग जाईल की बाबा हा रुमाल एक्सेल इंडिजिटच्या महिलांनी बनवलेला आहे की नाही. दिवाळी म्हणून काय हरकत नाही द्यायला. तर तुम्हाला त्या निमित्ताने रुमाल शिवता आला पाहिजे, मास्क शिवता आला पाहिजे, कापडी पिशवी शिवता आली पाहिजे, है की नाही. हे बेसिक आहे. एखादा ॲप्रॉन सरांनी घातले तसं ॲप्रॉन शिवता येते का बघा. आणि मग कंपल्सरी जर करता आलं तर सगळे विद्यार्थ्यांच्या अंगावरती ॲप्रॉन असतील एकाच कलरचे. म्हणजे जसे स्टाफ बसले तसे विद्यार्थी पण ॲप्रॉन मध्ये बसतील. तुम्ही शिवलेले ॲप्रॉन तुम्ही घातलात की तुम्हाला मार्क जास्त मिळतील.